सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अखिल भारतीय समता परिषदेचे धुळे जिल्ह्यातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व समता सैनिकांची आढावा बैठक धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली आहे। माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की समता परिषदेचा नुकताच लागू करण्यात आलेला जनसुरक्षा कायद्याला समर्थन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। समता परिषदेचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहे, त्यामुळे जनसुरक्षा कायदा हे बिल ज्यावेळेस विधानमंडळात आले त्यावेळेस ते एकमुखाने पारित झाले। त्यावेळेस सर्वच पक्ष त्यामध्ये होते, त्यामुळे आमची वेगळी भूमिका असण्याचं काही कारण नाही असे म्हणत जनसुरक्षा विधेयकाला तुमच्या परिषदेचा पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। परिषदेची काय भूमिका आहे? कारण काही महाविकास आघाडीच्या पदाधिकारी किंवा सामाजिक पुरोगामी सर्व काम करणाऱ्या लोकांनी राज्यपालांना भेट घेऊन तुम्ही त्या विधेयकावर सही करू नका अशी मागणी केलेली आहे। तर समता परिषदेने महाराष्ट्रभर समता परिषद आदरणीय भुजबळ साहेब जे आहे मंत्रिमंडळात आहेत, भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत आणि हे विधिमंडळात हे जेव्हा बिल आलं होतं ते एकमुखाने पारित झालं होतं। ते एकमुखाने जेव्हा पारित झालं तेव्हा ते सगळेच पक्ष त्याच्यामध्ये होते, त्याच्यामुळे आमची वेगळी काही भूमिका असण्याचं काही कारण नाही। कारण का भुजबळ साहेब अध्यक्ष आहेत समता परिषद, साहेब तिकडे मंत्रिमंडळात आहे आणि साहेब हो मग ते तुम्ही सांगतो म्हणजे एक मुखाने जे आहे बिल पारित झालं त्यामध्ये भुजबळ साहेब सुद्धा होते। समर्थन आहे का समता परिषद? हो म्हणजे काय, कारण तुम्ही आता ब्रीफिंग करताना असं सांगितलं की समता परिषदेने आरक्षण संपणार आहे का? मला हे म्हणायचं आहे की आरक्षण म्हणजे एससी-एसटींना आरक्षण देण्याचा असं आरोप होतोय, झालं नाही असं विरोधकांचं कामच आहे आरोप करणं। नाही तुमचं म्हणणं पण बरोबर आहे आणि माझं पण म्हणणं बरोबर आहे। पुढे जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।